Hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 13 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सो व्हाट इज द स्मॉल जी? Small g is the acceleration due to gravity. Okay, so take a fresh page and put the heading value of small g on the surface of the earth. Okay, चला दिली का हेडिंग? नक्की. ओके, चला बघा. Suppose this is earth, okay, of mass capital M. आणि कन्सिडर करूया की हा एक ऑब्जेक्ट आहे जो अर्थ सरफेस वर आहे आणि त्याचं मास आहे स्मॉल एम. ओके, आता या ऑब्जेक्टची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, मग बघा आता इथं आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, एक अर्थ आणि एक हा ऑब्जेक्ट जो अर्थ सरफेसवर आहे. ओके, मग आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, if every object in the universe attracts every other object with a definite force, and that force is a gravitational force, and this gravitational force is equals to g m1 m2 divided by r square. आठवतोय का फॉर्म्युला? नक्की. ओके, मग आता m1 हे मी मास काय केलं? m1 हे अर्थचं मास कन्सिडर केलं आणि m2 हे ऑब्जेक्टचं मास कन्सिडर केलं, तर काय फॉर्म्युला तयार होईल हो? फोर्स इज इक्वल्स टू जी कॅपिटल जी इनटू कॅपिटल एम इनटू स्मॉल एम डिवाइडेड बाय स्मॉल आर चा स्क्वेअर. ओके, समजतंय नक्की? चला तर मग आपण हे लिहून घेऊया आता. ओके, याला मी इरेज करतो म्हणजे आपल्याला लिहायला स्पेस मिळेल. ओके, कम ऑन. According to the Newton's universal law of gravitation. काय फॉर्म्युला आहे? आताच बघितला. Gravitational force is equals to capital G into capital M into small m divided by small r चा square. This is equation number first. समजतंय का? नक्की. ओके, मग बघा आपल्याला माहित आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, and the rate of change of velocity with respect to time means acceleration. आपण कशावरून म्हणतोय हे? According to the Newton's second law of motion, a force acting on the object, the results in its acceleration. Okay, म्हणजे आपण लिहू शकतो according to the Newton's second law of motion. काय आहे फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. ओके, समजतंय नक्की? आता बघा की सपोज दिस इज अर्थ. ओके, आणि कन्सिडर करूया की हा एक ऑब्जेक्ट आहे जो अर्थ सरफेसवर आहे. ओके, आता मला सांगा अर्थ कडून या ऑब्जेक्टला कोणता फोर्स लागत असेल हो? कोणता? आठवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे या ऑब्जेक्टला फोर्स लागतोय म्हणजे याची पण व्हेलॉसिटी चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे अर्थ कडून या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असल्यामुळे या ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन होतंय आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, which is denoted by small g. येतंय का लक्षात? ओके, म्हणजे आपण लिहू शकतो if small a is equals to small g. ओके, म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल? Gravitational force is equals to small m into small g. This is equation number 2. Okay, समजतंय नक्की? मग आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड कडे व्यवस्थित बघा.
लेफ्ट हँड साइड इक्वल आहे तर राईट हँड साइड पण काय होईल इक्वल. म्हणजे आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get. ओके चला मग इकडे लिहूया. ओके मी हे इरेज करतो म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल. ओके 1 मिनिट. हा काय आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हा काय होईल काय मिळेल आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल आहे तर राईट हँड साइड पण काय होईल इक्वल. सो m into small g which is equals to capital G into capital M into small m divided by small r चा स्क्वेअर. येतंय लक्षात समजतंय नक्की. ओके मग स्मॉल m गेट कॅन्सल. सो G is equals to काय राहील कॅपिटल G into कॅपिटल M divided by small r चा स्क्वेअर. ओके सो व्हाट इज द स्मॉल r? सर स्मॉल r is the distance between two objects. ओके मग आपला ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेस वर आहे. मग आपण अर्थ आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स कसं मेजर करणार सर? ओके बघूया. बघा सपोज दिस इज अर्थ. ओके आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थ सरफेस वर आहे. ओके मग आता बघा की आता आपल्याला दोघांमधलं डिस्टन्स अर्थ आणि या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स मेजर करायचे. मला सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठून एक्झर्ट होतो? सर सेंटर ऑफ मास पासून. आणि दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स पण आपण कुठून मेजर करतो? सर सेंटर ऑफ मास पासून. मग अर्थचा सेंटर ऑफ मास कुठे आहे? सर सेंटर ऑफ द अर्थला आहे. म्हणजे जर आपण हे जर डिस्टन्स इथून जर बघितलं अर्थचं आणि ऑब्जेक्टचं तर काय दिसतंय हो आपल्याला? सर दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ. ओके येतंय लक्षात नक्की. म्हणजे आपण आता लिहू शकतो बघा काय लिहिणार इफ द ऑब्जेक्ट is situated on the surface of the earth therefore small r is equals to capital R which is equals to radius of the earth. येतंय का लक्षात नक्की. ओके मग आपण लिहू शकतो therefore the value of small g means acceleration due to gravity. The value of small g on the surface of the earth काय होईल स्मॉल g which is equals to capital G into capital M divided by capital R चा स्क्वेअर. स्मॉल r च्या जागी काय येईल कॅपिटल R. सो फॉर्म्युला काय तयार होईल स्मॉल g is equals to capital G into capital M divided by capital R चा स्क्वेअर. समजतंय नक्की. ओके चला इथपर्यंत व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके चला झालं. ओके व्यवस्थित लिहिलं ना नक्की. ओके सो द व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity on the surface of the earth small g is equals to capital G into capital M divided by capital R चा square. Okay. So here what is a capital G? Capital G is the universal gravitational constant आणि त्याची व्हॅल्यू असते आठवा 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Okay. So here what is capital M? Capital M is the mass of the earth आणि त्याची व्हॅल्यू असते 6 into 10 to the power 24 kilogram. Next capital R. Capital R is the radius of the earth आणि त्याची व्हॅल्यू असते 6.4 into 10 to the power 6 meter. म्हणजे आपण लिहू शकतो where capital G is equals to 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Next capital M
is equals to 6 into 10 to the power 24 kilogram. Next, capital R is equals to 6.4 into 10 to the power 6 meter. Okay, समजतंय नक्की? आता बघा ह्या जर व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मला मिळू शकते. यस, म्हणजे आपण आता ह्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. चला, स्मॉल g इज इक्वल्स टू कॅपिटल G ची व्हॅल्यू 6.67 into 10 to the power minus 11 into capital M 6 into 10 to the power 24 kilogram divided by capital R 6.4 into 10 to the power 6 meter त्याचा स्क्वेअर म्हणजे 6.4 into 10 to the power 6 त्याचा स्क्वेअर. ओके, चला आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. ओके, पहिल्यांदा या 10 to the power च्या व्हॅल्यू बाजूला घेऊया. चला, 6.67 into 6 into 10 to the power minus 11 into 10 to the power 24 divided by 6.4 चा स्क्वेअर 6.4 into 6.4 into 10 to the power 6 चा स्क्वेअर 6 multiply by 2 12. So here 10 to the power 12. समजतंय नक्की? चला पुढे. आता हा 10 to the power 12 जर न्यूमरेटर मध्ये मी घेतला तर काय होईल? 10 to the power minus 12 म्हणजे 6.67 into 6 into 10 to the power minus 11 into 10 to the power 24 into 10 to the power minus 12 divided by 6.4 into 6.4. ओके, समजलं का इथपर्यंत? नक्की. चला पुढे. आता बघा 10 to the power minus 11 into 10 to the power 24 into 10 to the power minus 12. बेस सेम आहे, पॉवर होते ऍड म्हणजे minus 11 plus 24 it's 13 आणि 13 minus 12 it's 1 म्हणजे 10 to the power 1. समजलं नक्की? म्हणजे बघा कसं is equals to 6.67 into 6 into 10 to the power 1 divided by 6.4 into 6.4. ओके, चला आता 6.67 मल्टिप्लाय बाय 6 करूया. ते करतो 6.67 मल्टिप्लाय बाय 6. ओके, 6 7 जा 42. ओके, 2 4 कॅरी 6 6 जा 36 36 plus 4 40 0 4 कॅरी 6 6 जा 36 36 plus 4 40. पॉइंट किती डिजिट नंतर आहे? 1 2 1 2 या 40.02. ओके, आता नेक्स्ट करूया 6.4 मल्टिप्लाय बाय 6.4. सो 6.4 मल्टिप्लाय बाय 6.4 4 4 जा 16 6 1 कॅरी so 4 6 are 24 24 plus 1 25. Okay, next 6 4s are 24 4 2 carry. Okay, 6 6 are 36 36 plus 2 38. So here 6 5 plus 4 9 8 plus 2 10 0 1 carry 3 plus 1 4. समजतंय नक्की? So point किती डिजिट नंतर 1 2 1 2 so 40.96 म्हणजे काय आलं हो 6.67 multiplied by 6 is 40.02 into 10 to the power 1 divided by 6.4 multiplied by 6.4 is 40.96. ओके, समजतंय नक्की? आता मी हे इरेज करतो म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल. यस, चला पुढे. आता बघा न्यूमरेटर मध्ये हा जो पॉइंट आहे हा जर मी 2 डिजिटनी पुढे सरकवला तर डिनॉमिनेटर मध्ये पण हा पॉइंट आहे बघा, हा पण 2 डिजिटनी पुढे सरकेल. म्हणजे कसं 4002 into 10 to the power 1 divided by 4096. चला आता बघा 4002 into 10 to the power 1. 10 to the power 1 means 10.
So 4002 into 10 it's is equals to 40020 divided by 4096. ओके चला आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. आता न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 8 नी डिवाइड करता येईल. चला करूया. 8 5 जा 40. आता पुढे 9 आहे. ओके सो 8 1 जा 8. 9 minus 8 it's 1. 1 उरला इथं दिला इथं झाले 16. 8 2 जा 16. नेक्स्ट आता न्यूमरेटरला 8 नी डिवाइड करूया. 8 5 जा 40. आता पुढे 0 आहे. मग हा आन्सर मध्ये 0 घेतला. आता पुढे 2 आहे बघा. 2 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण पुढची व्हॅल्यू कन्सिडर करतो. म्हणजे हे झालं 20 पण आन्सर मध्ये काय लिहितो 0. चला नेक्स्ट हा 8 2 जा 16. 8 2 जा 16. 20 minus 16 it's 4. 4 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे घेतो 0. सो 8 5 जा 40. समजलं का नक्की? चला पुढे 5002.5 डिवाइडेड बाय 512. आता बघा न्यूमरेटर मध्ये हा पॉइंट आला. हा जर पॉइंट मी एक डिजिट पुढे घेतला तर डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे 512 त्याला मी मल्टिप्लाय करणार 10 टू द पॉवर 1 नी. म्हणजे कसं बघा 5002.5 डिवाइडेड बाय 512 into 10 टू द पॉवर 1. समजतंय नक्की? चला आता डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करूया. 8 6 जा 48. 51 minus 48 it's 3. 3 उरले इथं दिले इथं झाले 32. 8 4 जा 32. नेक्स्ट आता न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करूया. हा 8 6 जा 48. 50 minus 48 it's 2. 2 उरले इथं दिले इथं झाले 20. 8 2 जा 16. 20 minus 16 it's 4. 4 उरले इथं दिले इथं झाले 42. 8 5 जा 40. 42 minus 40 it's 2. 2 उरले इथं दिले इथं झाले 25. 8 3 जा 24. 25 minus 24 it's 1. आता 1 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आन्सर मध्ये देणार आपण पॉइंट आणि इथे घेणार 0. सो 8 1 जा 8. आता 10 minus 8 it's 2. आता 2 उरले. 2 हा पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून इथे घेणार 0. 8 2 जा 16. 20 minus 16 it's 4. 4 हा पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण घेणार इथे 0. ओके सो 8 5 जा 40. समजतंय? म्हणजे आपण लिहू शकतो 6253.125 डिवाइडेड बाय 64 into 10 टू द पॉवर 1. समजतंय नक्की? आता बघा हा जो पॉइंट आहे हा जर मी 3 डिजिट ने पुढे घेतला तर डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे 64 into 10 टू द पॉवर 1 त्याला मी मल्टिप्लाय करणार 10 टू द पॉवर 3. म्हणजे कसं बघा 1 minute. So here 6253.125 divided by 64 into 10 to the power 1 into 10 to the power 3. समजलं नक्की? आता चला पुन्हा 8 ने डिवाइड करूया न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. हा 8 8 जा 64. हियर 8 7 जा 56. 62 minus 56 it's 6. 6 उरले इथं दिले. 8 8 जा 64. 65 minus 64 it's 1. 1 उरले इथं दिले इथं झाले 13. ओके 8 1 जा 8. 13 minus 8 it's 5. 5 उरले इथं दिले इथं झाले 51. चला 8 6 जा 48. 51 minus 48 it's 3. 3 उरले इथं दिले इथं झाले 32. ओके सो 8 4 जा 32. आता बघा पुढे 5 आहे. 5 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे घेणार 0. ओके आणि देणार पॉइंट आणि इथे घेणार 0. सो 8 6 जा 48. बरोबर 50 minus 48 it's 2. 2 उरले. ओके नाही मग 2 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण घेणार इथं 0. सो 8 2 जा 16. 20 minus 16 it's 4. आता 4 हा पण 8 पेक्षा लहान आहे
म्हणून आपण घेणार इथं 0. सो 8 5 जा 40 म्हणजे काय आलं हो 781640.625 divided by 8 into आता 10 to the power 1 into 10 to the power 3 बेस सेम आहे पावर होते ऍड सो 1 plus 3 is 4 so here 10 to the power 4 ओके चला आता बघा न्यूमरेटर मध्ये पुन्हा पॉइंट आला हा जर पॉइंट मी 3 डिजिट ने पुढे शिफ्ट केला तर डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे 8 into 10 to the power 4 त्याला मी मल्टिप्लाय करणार 10 to the power 3 नी ओके म्हणजे कसं बघा 781640.625 divided by 8 into 10 to the power 4 into 10 to the power 3 समजतंय चला लास्ट स्टेप 8 1 जा 8 हा here 8 9 जा 72 78 minus 72 it's 6 उरले इथं दिले इथं झाले 61 8 7 जा 56 61 minus 56 it's 5 उरले इथं दिले 8 7 जा 56 आता बघा पुढे 4 आहे 4 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण पुढची व्हॅल्यू कन्सिडर करतो म्हणजे हे मिळून काय झालं 40 पण आन्सर मध्ये घेतो 0 सो हिअर 8 5 जा 40 आता पुढे बघा 6 आहे की नाही 6 हा पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून पुढची व्हॅल्यू कन्सिडर करतो पुढची व्हॅल्यू काय आहे 2 म्हणजे हे काय झालं 62 पण आन्सर मध्ये घेतो 0 सो हिअर 8 7 जा 56 62 minus 56 it's 6 ओके 6 उरले इथं दिले इथं झाले 65 नेक्स्ट 8 8 जा 64 65 minus 64 it's 1 बरोबर आता 1 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे घेतो 0 सो 8 1 जा 8 10 minus 8 it's 2 आता 2 पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण घेणार इथं 0 सो 8 2 जा 16 20 minus 16 it's 4 आता 4 पण 8 पेक्षा लहान आहे ओके म्हणजे आपण इथे घेणार 0 सो 8 5 जा 40 म्हणजे आपण लिहू शकतो बघा 9770507.125 divided by आता 10 to the power 4 into 10 to the power 3 बेस सेम आहे पावर होते ऍड 4 plus 3 is 7 so here 10 to the power 7 समजतंय ना की बर आता बघा 10 to the power 7 मी जर न्यूमरेटर मध्ये घेतला तर काय होईल 10 to the power -7 10 to the power -7 म्हणजे हा पॉइंट जो आहे तो 7 डिजिट नी मागे येणार म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय आलं हो 9.7705078125 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो 9.77 येतंय लक्षात नक्की म्हणजे acceleration due to gravity on the surface of the earth is 9.77 meter per second square समजलं का नक्की चला व्हिडिओ पॉज करून एकदा व्यवस्थित या acceleration due to gravity ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी प्रयत्न करा प्लीज प्रॅक्टिस करा चला कम ऑन चला झालं व्यवस्थित प्रॅक्टिस केली नक्की ओके तर लेक्चर 13 मध्ये एवढंच लेक्चर 14 मध्ये घेऊन येतोय तुमच्यासाठी न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन थँक यू